नमस्कार, मी वैशाली किचन रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण इथे कैटुल्याची भाजी बनवणार आहोत। पण ही कैटुल्याची भाजी आपण काळ्या मसाल्याची अगदी छान झणझणीत बनवणार आहोत। चला तर मग याची आपण झटपट रेसिपी बघून घेऊया। इथे मसाल्याचे कैटुले करण्यासाठी मी कैटुले जे आहेत ते अगदी छान मस्त उभे चिरून घेतलेले आहे। हे बघा, आणि यातल्या बिया ज्या आहेत त्या काढून टाकलेल्या आहेत। आता हे कैटुले 2 ते 3 पाण्याने अगदी छान स्वच्छ धुवायचे। दोन ते 3 पाण्याने हे कैटुले स्वच्छ धुवून झाल्यानंतर याला पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी आणि थोडंसं मीठ घालून आपण हे कैटुले अगदी छान मऊ असे शिजवून घेणार आहोत। मीठ घातलेलं असल्यामुळे हे कैटुले अगदी पटकन शिजतात। इथे मी गॅस चालू करून कैटुले अगदी छान मऊ शिजवून घेणार आहे। हे बघा, इथे आपले कैटुले शिजतायत। तोपर्यंत आपण इथे भाजीसाठी मसाल्याची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी अर्धा वाटी खोबरे जे आहे ते किसून घेतलेले आहे। 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेला आहे। आता इथे तव्यावर आपण खोबरं भाजून घेणार आहोत। खोबरं आपण गुलाबी रंगावर भाजून घ्यायचं आहे। मसाल्याच्या भाजीला खूप जास्त खोबरं भाजायचं नाही, अगदी गुलाबी होईपर्यंतच। फार काळं केलं तर मसाल्याची भाजी जी आहे ती कडसर लागते। त्यामुळे खोबरं जे आहे ते आपण अगदी थोडंसं गुलाबी रंगावरती भाजून घेणार आहोत। या ठिकाणी खोबरं जे आहे ते अगदी छान भाजून झालंय। खोबरं काढून घेतल्यानंतर आपण आता या तव्यावरती कांदा भाजायला घालायचा। कांदा भाजत असताना आपण यावरती थोडंसं तेल घालून घ्यायचे। इथे कांदा सुद्धा आपण गुलाबी रंगावरच परतवणार आहोत, खूप जास्त काळा करायचा नाहीये। कैटुल्याची आपण सुकी भाजीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। कैटुल्याची सुकी भाजी जशी छान लागते तशी ही भाजी पण खूप छान लागते। आता हा कांदा भाजल्यानंतर आपण यामध्ये लसूण आणि आलं घालून घ्यायचं। त्याचसोबत इथे मी 1 चमचा तीळ आणि अर्धा चमचा खसखसही घालून घेतलेली आहे। हे सर्व जे साहित्य आहे ते आपण तव्यावरती छान परतवून घ्यायचं। आणि हा भाजलेला सर्व मसाला थंड झाला की मग आपण याला मिक्सरला बारीक करणार आहोत। आता बाजारामध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कैटुले दिसत आहेत। कैटुल्याची भाजी ही अत्यंत उपयोगी आहे। खूप साऱ्या गुणांनी भरपूर असे हे कैटुले जर तुम्हाला कुठे दिसले बाजारामध्ये तर नक्की घ्या, याची भाजी खूप चविष्ट लागते। आता हा थंड झालेला मसाला आपण मिक्सरला अगदी छान याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आलं, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि यामध्ये 1 चमचा काळा मसाला, थोडंसं पाणी घालून हे मी मिक्सरला अगदी छान फिरवून घेणार आहे। हे बघा, अगदी छान बारीक अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी तिकडे मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपण हा बारीक केलेला मसाला घालून घ्यायचा आहे। मसाला आपल्याला तेलावरती अगदी छान परतवून घ्यायचा आहे।
इथे आपण मसाला तेलावरती अगदी छान परतून घ्यायचा. मसाल्याला तेल सुटलं की मग आपण बाकीचे सुके मसाले घालणार आहोत. हे बघा, इथे मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे. भाजीमध्ये कांदा लसूण घातल्यामुळे भाजीला अगदी छान चव येते. आता त्यासोबतच यामध्ये मी अर्धा चमचा धने जिरे पावडर घालून घेतलेली आहे. आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये छान परतवून घ्यायचे. तेलामध्ये हे मसाले परतवत असताना मसाल्यांचा अगदी छान वास येतोय. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते मसाल्यामध्ये घालून घ्यायचंय. आता हा मसाला आपण अगदी छान व्यवस्थित परतवून घ्यायचा, अगदी छान तेल सुटेपर्यंत. इथे मसाल्यामध्ये पाणी घालून झाल्यानंतर आपण साधारण 2 ते 3 मिनिटं याला परतवून घेणार आहोत. इथे मसाल्याला अगदी छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले कळटुले होते ते घालून घ्यायचे आहेत. हे बघा, अगदी मऊ छान मस्त शिजलेले आहेत कळटुले. आता ते या मसाल्यामध्ये आपण घालून घेतले. आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जितकी भाजी हवी असेल त्याप्रमाणे. आपण कळटुले उकडताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथे मी अगदी थोडंसं मीठ चवीनुसार घालून घेतलेलं आहे. अगदी साधारण 2 ते 3 मिनिटात आपण ही भाजी उकळून घ्यायची आहे. हे बघा, अगदी मस्त भाजी उकळल्यानंतर आपण त्यावरती अगदी थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. भाजी आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. ही कळटुल्याची भाजी खायला अगदी मस्त लागते, खूपच छान. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर मग बघितलं मैत्रिणींनो, इथे आपल्या कळटुल्याची भाजी बनून अगदी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा ही मसाल्याची झणझणीत कळटुल्याची भाजी नक्की करून बघा. आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.